जय महाराष्ट्र। मी अमोल पांढरे। आज आपण आहोत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये। या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांनी तगडं आव्हान निर्माण केलं होतं। मात्र महाडिक यांच्यावर मात करत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या मतदारसंघामध्ये बाजी मारली होती। त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या मतदारसंघातील कोणते प्रश्न मार्गी लावलेले आहेत, त्याचबरोबर आजही या मतदारसंघामध्ये कोणकोणती विकास कामं रखडलेली आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। एकंदरीतच यंदाच्या निवडणुकीविषयी त्यांची भूमिका काय आहे ते देखील आपण त्यांना विचारूयात। त्यासाठी आपण जातोय आता गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे। एक हसतमुख, सोज्वळ, जिद्दी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण राज्यामध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची ओळख आहे। विशेष म्हणजे कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकास कामांची पालखी ते स्वतःच्या खांद्यावरून वाहून नेत आहेत। आता ते आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये कोणकोणती कामं केली आहेत। साहेब, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये एकूण किती कोटीची कामं केली, त्यामध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश आहे? मतदारसंघामध्ये 5 वर्षाचा विचार केला तर 225 कोटीची कामं ही मूलभूत सुविधा म्हणून आम्ही निर्माण करू शकलो। परंतु सर्वात महत्त्वाचं काम कुठलं असेल तर या शहराला गेले अनेक वर्ष थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं ही शहरवासियांची इच्छा होती। आणि म्हणून केंद्रीय मंत्री कमलनाथजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 425 कोटीची योजना आम्हाला मंजूर झाली आणि या शहरातलं थेट पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं हे स्वप्न येणाऱ्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे। जिल्ह्यामध्ये अनेक चांगले प्रकल्प आम्ही राबवले। सामाजिक न्याय भवन मोठं आम्ही इथं बांधू शकलो। विभागीय क्रीडा संकुल, जे 4 जिल्ह्यासाठी विभागीय क्रीडा संकुल ते साकारलं 24 कोटीचं, ज्याच्या माध्यमातून क्रीडाला चालना मिळू शकेल। फाउंड्री क्लस्टर ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये फाउंड्री व्यवसाय कोल्हापूरमध्ये प्रचंड आहे आणि उद्योजकांसाठी फाउंड्री क्लस्टरची योजना आम्ही केंद्रीय मंत्र्यांच्याकडून मंजूर करून घेतली। महाराजांची प्रेरणा ही नवीन पिढीला मिळावी या भावनेतून मिलमध्ये शाहू स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि एक चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार केला। तो येणाऱ्या भविष्यकाळात आम्ही साकारणार आहोत। मुंबई बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा जो कोल्हापूरमध्ये जातो आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा कोल्हापूरवासियातल्या आमच्या तरुणांना बेरोजगारी हटवण्यासाठी कसा होईल यासाठी एक नियोजनबद्ध प्लॅनिंग आम्ही केलं आहे। अशी विविध विकास कामं ब वर्ग तीर्थक्षेत्रातून श्रीक्षेत्र ज्योतिबा असेल, नरसिंहवाडी असेल, अशा अनेक ठिकाणी निधी देण्याची भूमिका स्वीकारली। ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या 100% पंचायत समितीला निधी देण्याची भूमिका आम्ही स्वीकारली। अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं मी प्रयत्नशील राहिलो। गृह खात्याच्या माध्यमातून फॉरेन्सिक लॅब आम्ही या कोल्हापूरमध्ये मंजूर करून घेतले। अनेक पोलीस स्टेशन जे अनेक वर्षे प्रलंबित होते ते पोलीस स्टेशनला चालना दिला। पोलिसांचे काही क्वार्टर्सला निधी मिळणं अपेक्षित होतं, तो निधी देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारली। ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ब वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन अनेक देवस्थान आणि धार्मिक स्थळं जिथं लोक येतात त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारली। पंचायत समित्या हे तालुक्याचं वैशिष्ट्य असतं। तालुक्यातली लोक पंचायत समिती येतात आणि मला आनंद आहे की या जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समित्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत आणि या सर्वांना निधी देण्याची भूमिका आम्ही स्वीकारली। अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून इथं एक फूड लॅब ही देखील आम्ही प्रस्तावित केली, त्यालाही जागा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहे। आणि म्हणून या तिन्ही खात्याच्या माध्यमातून राज्याचा कारभार बघत असताना आमच्या जिल्ह्यासाठी देखील या खात्याचा फायदा जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न मी केला। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनही अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यापैकीच एक आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे। आता आपण त्यांची भूमिका नेमकी या निवडणुकीसंदर्भात काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काटे साहेब, तुम्ही आम्हाला सांगा, गेले अनेक वर्ष तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरत असताना तुम्हाला तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे असं वाटते? यामध्ये या मतदारसंघामध्ये विद्यमान नामदार बंटी पाटील हे सध्या आमदार आहेत, पण यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये ज्या शेतकरी आंदोलन चिघळण्याचं जे आंदोलन झालं, मोडण्याचं पाप या नेत्यांनी केल्यामुळं या पट्ट्यामध्ये
पूर्णतः ग्रामीण पट्टा, त्यामध्ये 50 ते 60% ग्रामीण पट्टा आहे, त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्याकडून अपेक्षा कोणत्याही पूर्ण झाले, शहरी असू दे किंवा ग्रामीण असू दे. ज्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं उसाबद्दल, त्यावेळी अक्षरशः शेतकऱ्यांना झोडायचं या लोकांनी काम केलं. 22 दिवस या लोकांनी जेलमध्ये काढले. आम्ही जेलमध्ये होतो 22 दिवस. माझ्यासोबत त्या भागातील कार्यकर्ते होते. म्हणजे आमच्या हक्काचे पैसे मागत असताना या लोकांनी आंदोलनातल्या आंदोलकांना मारहाण करणे, शिक्षा देणे, ह्या सगळ्या ज्या काय केलेल्या ह्याचं मोठं त्यांना हे जे काय त्यांना पाप फेडावंच लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं, शहरी प्रश्न म्हणत असाल तर शहरी प्रश्नामध्ये आज टोलचा प्रश्न असू दे किंवा पाईपलाईनचा प्रश्न असू दे, आणि ज्यांच्या नेतृत्व ह्या नामदारांच्या नेतृत्वाखाली आज महापालिका काम करते, तिथे KMTचा प्रश्न असू दे, जाईल तिथं ढपला संस्कृती या नेत्यांची असल्यामुळं आज प्रचंड या ढपल्याला लोक कावलेले आहेत आणि हद्दवाढीला सुद्धा प्रचंड विरोध व्हायला लागला आहे. त्यामुळे यांनी फक्त जे आश्वासन दिली, आश्वासनाला पाणी पुसायचं काम केलं आहे. प्रामुख्यानं ग्रामीण भागातला जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्या संदर्भात आज आम्ही युतीत आहोत. युतीनं निर्णय घेतलेला आहे की आम्ही टोलचा प्रश्न गांभीर्याने शहरात लोकांना यायला लागते. त्या प्रश्नाचं आम्ही जाहीर सांगितलं आहे की काही झालं तरी टोल लागू देणार नाही, टोल बंद करू. थेट क्लाइमचा प्रश्न आहे, या संदर्भात पहिल्यांदा आमचा ढपला प्रवृत्तीला विरोध आहे. त्या ढपला प्रवृत्तीनं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ही त्यांची जी मगरुरी आहे ही थंड केल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अनेक राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळं ही निवडणूक देखील या ठिकाणी चर्चेचा विषय ठरणार आहे आणि या मतदारसंघातील लढतीकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. यापुढील भागात आपण या मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरती भाष्य करणार आहोत. मात्र आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही परत येणार आहोत. तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.